सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचं नियोजन हे महत्त्वाचं असेल. नियोजनबद्ध पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या योग्यतेचा वापर केला तर तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये तुम्ही पूर्ण करू शकाल. विरोधकांचा तुम्ही धुव्वा उडवणार असून कामाचा वेग देखील तुमचा दुप्पट राहील. व्यवसायातील अडचणींवरती तुम्ही मात करण्यात नक्कीच यशस्वी व्हाल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचा फोकस हा अत्यंत महत्त्वाचा असेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. व्यवसायामध्ये थोडी जोखीम तुम्हाला लाभदायक ठरेल, परंतु ती घेताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी काही अडचणी तुम्हाला जाणवू शकतात. एकाच वेळी अनेक कामं हातात घेतल्यामुळे तुमचा थोडासा गोंधळ उडू शकतो. नियोजनावरती तुम्ही भर द्या आणि वेळेनुसार कामाची आखणी करा. तुमच्या घरामध्ये चिडचिड तुमची कमी होईल. काही वेळा शांत राहिल्यामुळे तुमच्या समस्या देखील कमी होण्यास मदत होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे, कारण ऑफिस किंवा व्यवसायामधील काम तुम्ही पूर्ण करणार आहात. तसेच घरातील काम देखील तुम्ही मार्गी लावाल. स्वतःला तुम्ही वेळ देणार असून वैयक्तिक आयुष्याचा खास विचार तुम्ही कराल. तसेच भविष्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय देखील तुम्ही घेणार आहात. जे काम खूप दिवसांपासून मागं राहिलं होतं ते आता पूर्ण होईल. चांगले वागणं आणि लोकांना मदत करणं यामुळे तुमच्या समस्येच्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचे लोक व्यवसायात विस्ताराचा विचार करणार आहेत. त्यासाठी संपर्क आणि मदत कुठून मिळेल यावरती तुम्ही भर द्याल. दिवसभर तुम्ही बिझी राहाल. विविध कार्यक्रमांनी तुमचा दिवस हा भरलेला असेल. तुमची चिडचिड आणि आपल्याला सगळं काही समजतं हा विचार तुमचा थोडा कमी करा. कधीकधी समोरच्या व्यक्तीचं ऐकणं देखील चांगलं असतं. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्ही फोकस ठेवा. जोडीदारासोबत तुम्ही भांडण करू नका. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आज भरपूर काम असेल. सतत काम असल्यामुळे कधीकधी पर्सनल लाईफकडे तुमचं दुर्लक्ष होईल. दरम्यान स्वतःच्या इच्छा, लव्ह लाईफ, घर याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्ही फार मेहनत करता, परंतु यामुळे कधीकधी तुम्हाला कंटाळा आला असेल तर एखादा छंद जोपासा किंवा कुटुंबासोबत फिरायला जा. नशिबाची तुम्हाला कामामध्ये साथ असेल, तसेच तुम्हाला काही दिशा सापडेल. त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमची चांगली प्रगती देखील भविष्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांनी क्रिएटिव्ह कामाकडे लक्ष द्यावं. यामध्ये घरातील मंडळी देखील तुम्हाला साथ देतील. घरचे तुमच्यावरती नाराज होणार नाहीत याकडे खास लक्ष द्या. कामावर तुम्ही अधिक फोकस करा. तुमचा व्यवसाय असेल तर त्यातली समस्या मार्गी लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची कामं तुम्ही वेळेत पूर्ण करा. तुम्ही सुट्टी जास्त घेता ते कमी करा, कारण त्यामुळे तुमची कामं वाढत जात आहेत. लव्ह लाईफ तुमचं ठीक असलं तरी तुमचा थोडासा नाराजीचा सूर राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीच्या लोकांनी कामाचं नियोजन अगदी वेळेनुसार म्हणजेच चांगलं करावं. तुम्हाला त्याचे आर्थिक लाभ नक्कीच पाहायला मिळतील. काही जर समस्या असेल तर त्यामध्ये तुम्हाला मित्रांची साथ मिळेल.
सहकारी आणि कुटुंबातील सदस्य यांच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायला हवं. सगळ्यांसोबत तुम्ही प्रेमानं आणि आपुलकीनं वागा आणि मुख्य म्हणजे चिडचिड कमी करा. घरातील मंडळी तुम्हाला पाठिंबा देतील, त्यासाठी घरातील कामं तुम्ही वेगानं पूर्ण करणं गरजेचं आहे. नोकरीमध्ये तुमच्या टीमचं म्हणणं तुम्ही ऐका, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट अगदी एकजुटीनं आणि व्यवस्थित पूर्ण व्हायला मोठी मदत होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चढ उताराचा तसेच बदलाचा असेल. लक्षात ठेवा, वेळेनुसार पुढे जाणं नेहमी चांगलं असतं. बदल तुमच्यासाठी सकारात्मक असेल. येणारी परिस्थिती जशी आहे तिचा स्वीकार करणं आणि पळून न जाता संकटातून मार्ग काढणं महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रयत्न केले तर मार्ग नक्कीच सापडेल. तुम्ही नेहमी सगळ्यांना मदत करता, परंतु त्याचा गैरफायदा घेतला जातो. दरम्यान जे गरजवंत आहेत त्यांनाच मदत करा. आज नशीब 75% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी वेळ चांगली आहे. लवकरच तुमच्या घरामध्ये विवाहाचे सनई चौघडे वाजण्याचा योग दिसतोय. तुम्ही पार्ट टाइम काम जर शोधत असाल तर त्याबद्दल सकारात्मक बातमी मिळेल. मिळकतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील, त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा. तुमच्या नेहमीचं जीवन सुधारण्यावरती तुम्ही जास्त भर देत आहात, तसंच काम तुम्ही आज करत राहा. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचे लोक खूप मेहनत करतायत. एखादा प्रोजेक्ट जर पूर्ण करायचा असेल तर दिवस रात्र काम करतायत. दरम्यान तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. करिअर, वैवाहिक जीवन, मुलं आणि कुटुंब यावरती तुम्ही जास्त भर देणार आहात. नोकरी तुम्ही करत असाल तर तुमच्या हुशारीचे आणि काम वेळेत केले म्हणून कौतुक केलं जाईल. घरातील वातावरण सुख समाधानाचं असून महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. एखादा पुरस्कार मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी वादविवादापासून दूर राहा, कारण मित्र किंवा शेजारी यांच्यासोबत वादाची शक्यता आहे. तुम्ही आपुलकीनं वागा, म्हणजे तुमची कामं पटापट होतील आणि तुम्हाला मदत मिळेल. मनावरती पूर्ण नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुमच्या बाबतीमध्ये वेळ ठीक असली तरी मनात अनेक प्रश्न येऊ शकतात. तुम्ही संयमानं वागा आणि गोंधळून जाऊ नका. आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांनी टीमला प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे, तरच तुमची कामं वेगानं पुढे सरकतील. तुमची इच्छाशक्ती अफाट आहे, परंतु त्याचा उपयोग चांगल्या कामांसाठी करा. इतरांच्या वाटेत खड्डे खणू नका, त्यामुळे तुमचं स्वतःचं फार जास्त नुकसान होतंय हे लक्षात ठेवा. गुरुग्रहाच्या कृपेनं तुमच्या राशीवरती चांगला मंगळाचा योग आहे. तुमची कामं होणार आहेत, तसेच नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश आहे. कामामध्ये तुम्ही थोडासा फोकस वाढवा, म्हणजे तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.